आपले वैयक्तिक तपशील भरून या खात्यासाठीचा पासवर्ड तयार करा। हा पासवर्ड किमान 6 अक्षरांचा हवा। त्यात भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाने शिरपूर तालुक्यासाठी EVM व VVPAT जनजागृतीसाठी एकूण 10 वाहनं उपलब्ध करून दिलेले आहेत। पुढचे 7 दिवस हे वाहनं शिरपूर तालुक्यातील प्रत्येक गाव, वस्ती व पाड्यावर जाऊन नागरिकांना EVM व VVPATवर मतदान कसं करावं व हे यंत्र अत्यंत अचूक कसं काम करतं याविषयी प्रात्यक्षिक दाखवणार आहे। तरी माझी शिरपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या प्रचार प्रसार मोहिमेमध्ये सहभागी होऊन EVM VVPATची माहिती जाणून घ्यावी व आपल्या मनातील ज्या काही शंका असतील त्या सर्व दूर करून घ्याव्यात असे आवाहन मी करतो।